अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना आता घरी आणि बाहेरही विरोधकांनी चांगलंच घेरलंय आणि त्यामुळे त्यांचा पाय चांगलाच खोलात गेलाय। धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजनांनी जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय, तर धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि हा आरोप करत, तर दुसरीकडे वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातोय। त्याच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यांचा पाय आता खोलात आहे। या प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। परळी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव, मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे। परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत, म्हणजेच दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतो। वर्षभरात परळी ग्रामीण ठाण्यात 386 गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि त्यामुळे परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। परळीच्या पोलिसांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आणि राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप आता केला जातोय। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात नवनवे खुलासे आता होत आहेत। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल झालेले, तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष आहे। विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती झाली होती। मात्र ज्या कराडवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा, असा प्रश्न आता विचारला जातोय। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचाही वाल्मिक कराड हा सदस्य आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कंपन्या आणि जमिनी ज्या आहेत त्या एकत्र असल्याचा दावा आता अंजली दमानी यांनी केलेला आहे। त्यांनी कंपनीची बॅलन्स शीट ट्विट करून हा दावा केलेला आहे आणि यासोबतच अजून बरेच खुलासे होतील असाही इशारा दिलाय। तो व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीत राजश्री धनंजय मुंडे संचालक आहेत। या कंपनीच्या रिलेटेड पार्टीत वाल्मिक कराडचं नाव आहे। दमानी यांचे धक्कादायक खुलासे आपण बघतोय। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख, तर कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली आहे। यासह इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲश ही कंपनी ट्रान्सपोर्ट करते, तर कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र आहे, कंपनी एकत्र आहे, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचाही दावा अंजली दमानी यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पैठणमध्ये आता जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। देशमुखांचं कुटुंब जे आहे ते या मोर्चात सहभागी झालेलं आहे। आपण बघतोय पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात हा जन आक्रोश मोर्चा आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या संदर्भात आतापर्यंत विविध ठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसलेले आहेत आणि आता पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या जन आक्रोश मोर्चामध्ये देशमुखांचं कुटुंब जे आहे ते या मोर्चात सहभागी झालंय आणि मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालेला बघायला मिळतो। पैठणमधल्या जन आक्रोश मोर्चाची ही ताजी दृश्य आपण बघतोय। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला। तर थोड्याच वेळात आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। मुंबईतील विविध समस्या तसंच मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट असेल। तर थोड्याच वेळात आदित्य ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीत काय निष्पन्न होईल, काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप गोविंद मुंडे यांनी फेटाळलेत। जमिनीचा व्यवहार हा सारंगीताईंच्या संमतीने झाल्याचा खुलासा गोविंद मुंडेंनी केलाय। सारंगी महाजनांची जमीन गोविंद मुंडेंनी खरेदी केली आहे। धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहेत। विधान परिषदेच्या 12 आमदारांचा गुंता आज सुटण्याची शक्यता आहे, कारण विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात आज मुंबई हायकोर्ट अंतिम निकाल जाहीर करणार आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत लवकर निर्णय घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने महाविजय 3.0 आखलंय। शिर्डीत रविवारी एकदिवसीय अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला राज्यभरातील 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहतील, ज्यांना प्रत्येकी 250 सदस्यांची नोंदणी करावी लागणार आहे। अमित शहा समारोपीय सत्राला संबोधित करतील। दहा जानेवारीला भाजप घर चलो मोहीम राबवणार आहे। पक्षाला पाठिंबा देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी नोंदणी केलेली आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम आखली आहे। भाजपने नोंदणीसाठी मोबाईल नंबरही जारी केलाय। मिस कॉल देऊन ही डिजिटल सदस्य नोंदणी जी आहे ती करता येणार आहे। महंत रामगिरी महाराज यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केलेली आहे। रामगिरी महाराजाला जोड्याने मारलं पाहिजे असं आव्हाड यांनी म्हटलंय। मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत करार केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मुंबई विद्यापीठातच MS इन केमिकल सायन्समध्ये सहपदवी मिळवता येईल। राज्यात 1 ते 4 एप्रिल दरम्यान केंद्रीय मंडळाच्या विविध विषयांसह इतर काही परीक्षा आहेत आणि यामुळे राज्य CET सेलने नियोजित 5 अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केलाय। समुद्रातील बेकायदेशीर मच्छीमार बोटींवर करडी नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। राष्ट्रीय सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मत्स्य विभागाने हा निर्णय घेतला। 7 नागरी जिल्ह्यांकरिता 9 ड्रोन दिले असून समुद्र किनाऱ्यांपासून 12 मैल दूर मासेमारी बोटींवर हे ड्रोन नजर ठेवतील। वंदे भारत एक्सप्रेस आता एका सिनेमात दिसणार आहे आणि यासाठी पश्चिम रेल्वेला 20 लाख रुपयांचा महसूल मिळालाय। विविध चित्रपट, जाहिराती आणि लघुपटांच्या चित्रीकरणातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो। पश्चिम रेल्वेने प्रथमच व्यावसायिक चित्रीकरणासाठी पहिल्यांदाच वंदे भारतची परवानगी दिली आहे। पुणे आणि सोलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास अगदी वेगात होणार आहे। पुणे आणि सोलापूर या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामं जी आहेत ती पूर्ण झालीत आणि त्यामुळे एक्सप्रेस गाड्याचा वेग वाढला असून प्रवाशांना आता सोलापूरहून पुण्यात अवघ्या 2.25 तासात पोहोचता येणार आहे। उरण शहरात पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे। बेशिस्त वाहन चालकांकडून कुठेही गाड्या पार्क केल्या जात असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। आतापर्यंत 3,000हून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगरच्या विमानतळाची धावपट्टी रुंदीकरणाचं काम होणार आहे। 500 कोटी खर्च असणाऱ्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे। एकूण 143 हेक्टर क्षेत्र विस्तारीकरणासाठी लागणार आहे। नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतात आलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। तुर्भे MIDC मधील बंगालीपाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 इथून ही अटक करण्यात आली आहे। कोणालाही घर भाड्याने देताना किंवा कामावर ठेवताना कागदपत्रांची तपासणी करा असं आवाहन पोलिसांनी केलंय। पुण्यातील उंडरीत भरधाव ट्रकच्या धडकेने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। डॉक्टर प्रणाली तन्मय दाते असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। ही महिला 34 वर्षांची होती। ट्रक चालकाला CCTVच्या आधारे शोधून अटक करण्यात आली आहे।
गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग शहरात सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे बाजारपेठेत अपघात घडतायत। गॅस वाहतूक करताना संबंधित कंपनी आणि वाहन चालक नियमांचं पालन करत नाहीये आणि गाड्यांना सुरक्षा सेफ्टी असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवून दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्या। पंतप्रधान मोदींनी तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त केलेला आहे। आंध्र सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असं त्यांनी म्हटलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केलाय। आज ते तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेतील, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील करणार आहेत। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। बीडच्या पाटोदा शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि धस समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। दोघांकडून पाटोदा पोलीस ठाण्यात आता ठिय्या आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि या मागणीने हे ठिय्या सुरू आहे। तर दुसरीकडे सुरेश धस समर्थक आणि मराठा समाजाच्या वतीने अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली। दादा गट आणि धस समर्थक जे आहेत ते आता आमने सामने आल्याचं बघायला मिळतं। तर मिटकरी चव्हाणांवरही गुन्हा नोंदवण्यास समर्थक आक्रमक झालेले आहेत। गुन्हे दाखल करण्याची ते मागणी करतात। बीडमध्ये अजित पवार गट धस समर्थक आता आक्रमक झाल्याचं दृश्य बघायला मिळतं। पाटोदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि यात दादा गट आणि धस समर्थक जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि गुन्हे दाखल करण्याची देखील या आंदोलनातून मागणी करण्यात येते। तर आपण बघतोय सुरेश धस समर्थक आणि मराठा समाजाच्या वतीने अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये महाकुंभ मेळावा होणार आहे। यंदा वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होणाऱ्या साधू महंतांबरोबरच सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी ही संगम नगरी सज्ज झाली आहे। मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून आता खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसते। तिळगुळ, गुळ, भांडी, सौभाग्य लेणी यासह संक्रांतीचा आवश्यक असलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा आता फुलल्या आहेत। शहापुरात खोस्ते गावातील ग्रामस्थांनी कुऱ्हाडबंदी करून 416 हेक्टर जंगल राखलंय। ग्रामस्थांनी जंगलाचा वर्धापन दिन थाटामाटात साजरा केलाय आणि या जंगलातून मोह, करवंद, रानभाज्या, पलसाची पानं आदी उत्पन्न गावकऱ्यांना मिळतंय। आळंदीत झालेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात आळंदीकरांनी आंदोलन पुकारलंय। आळंदीकरांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केलंय। दुष्कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि आश्रमांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाईची मागणी या आंदोलकांनी केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। टोरेस प्रकरणी ईओडब्ल्यूचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी आता दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। दादरच्या टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आतापर्यंत दादर कार्यालयाशी संबंधित 3 बँक खाती पोलिसांनी जी आहेत ती जप्त केलेली आहेत। टोरेस कंपनीच्या या 3 खात्यामध्ये 11 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादरच्या टोरेस कंपनीचा पंचनामा करण्यासाठी ईओडब्ल्यू आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस दादर कार्यालयात आता दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भातली एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। टोरेस ऑफिसमध्ये 5 ते 6 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपली प्रतिनिधी रुपाली यांच्याकडून। रुपाली, काय अधिकची माहिती आहे? 5 ते 6 कोटी रुपये या ऑफिसमध्ये असल्याची माहिती समोर येते।
मी सध्या दादरमधल्या टोरेस या शोरूमच्या बाहेर आहे आणि आपण माझ्या मागे बघता आहात की खरं तर मोठ्या संख्येने इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र जशा पद्धतीने माहिती मिळत आहे की काहीच वेळापूर्वी या ठिकाणी जे सगळं EOWचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे आणि जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे त्या अनुषंगाने दादरच्या या टोरेसच्या लॉकरमध्ये अजूनही आपण बघतो की 5 ते 6 खरं तर जे कोटी रुपये आहेत ते खरं तर या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा एकूणच तपास खरं तर होताना पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जी बँकेची जी इतर खाती होती ती जवळपास 3 खाती आतापर्यंत पोलिसांनी सीज केलेली आहे आणि त्या खात्यांमध्ये जवळपास 11 कोटी रुपये जे ते पोलिसांना खरं तर या ठिकाणी असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी संपूर्ण घटनेचा पंचनामा झाल्यानंतर आता आपण बघतो की जे स्टाफ या ठिकाणी काम करत होते ते सगळे स्टाफसुद्धा घेऊन पोलीस खरं तर आतमध्ये गेलेले आहेत आणि आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी कार्यालय होतं टोरेसचं त्या ठिकाणी सुद्धा आता संपूर्ण पंचनामा सुरू असल्याचं आपल्याला कळत आहे. मात्र कोट्यावधी जे रुपये आहेत ते या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. जे मुंबईकर आहेत कोट्यावधी मुंबईकर जे आहेत त्यांचे धन्यवाद रुपाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय टोरेस ऑफिसमध्ये आता पोलिसांचा पंचनामा सुरू आहे. बघूयात पुढची महत्वाची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे. देशमुखांचं कुटुंब आता या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय. देशमुखांचा मुलगा असेल, मुलगी असेल आणि त्यांची पत्नी या मोर्चात सहभागी झाले. पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता पैठणमध्ये जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आता विविध ठिकाणी उमटताना दिसत आहेत. पैठणमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या आक्रोश मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. त्यांची मुलगी आहे, मुलगा आहे, भाऊ आहेत आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा संताप दिवसेंदिवस वाढतो आहे. आपण त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, संताप काही कमी होताना दिसत नाही. इथं पण प्रचंड गर्दी होते आहे. आत्ताची सध्याची स्थिती पाहता तुम्ही एकूण चौकशी, त्याच्यानंतर पोलिसांनी केली कारवाई, SITने केला तपास, यावर किती समाधानी आहात आणि काय करायला हवं? आम्ही आत्तापर्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे. सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे. यंत्रणेवर त्यांनी आत्तापर्यंत जे काम केलं आहे ते चांगल्या पद्धतीने केलं आहे. पण आता त्याचा वेग आहे तपासाचा तो वाढवला पाहिजे. त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. या निमित्तानं ज्यावेळेस असे मोर्चे निघत आहेत तर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक OBC सकल समाजाच्या वतीनं एक आंदोलन करण्यात आलं. तेव्हा असं म्हणाले की असे जर मोर्चे निघाले तर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊया. तिथं राजकारण होत आहे. अजिबात इथं राजकारण ह्या प्रकरणात होत नाही आहे. सगळे न्याय मागतायत. न्याय मागण्याचं राजकारण जर होत असेल तर न्याय मागा ना तुम्ही पण. न्याय मागितलं पाहिजे तुम्ही पण. मोर्चे काढण्याची काही गरज नाही. न्याय मागा ना तुम्ही. पहिल्या दिवसापासून ज्यांची भूमिका आहे सगळ्या लोकांची न्यायाची तीच न्याय मागण्यासाठी आज पण ते आहेत. ह्याच्यात काय राजकारण आहे? काही नेते करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. मला माझ्या ह्या प्रकरणामध्ये कुठंही राजकारण केलं जात नाही. न्यायासाठी हे लोक पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सगळे सोबत आहेत. देशमुख कुटुंबियाच्या आणि सगळ्या समाज सोबत आहे न्यायाच्या भूमिकेत. मुलगी सुद्धा सोबत आहे. तू स्वतः समाधानी आहे का या सगळ्या तपासनंतर चौकशीमध्ये जे काही समोर येतंय? सरकारच्या वतीनं कारवाई केली जाते म्हणजे आम्हाला जे समाधान जे तिळभर समाधान भेटणार आहे तो की आपल्याला न्याय मिळेल तेव्हा. पण माझे एक पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की जो तुमच्या तपासाचा वेग आहे तो वाढला पाहिजे आणि जो न्यायासाठी जे मोर्चे निघत आहेत ते स्वरूपात आम्ही तुम्हाला न्याय मागतोय. आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे. आता पुढची महत्वाची राजकीय बातमी. आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झालेले आहेत. मुंबईतील विविध समस्या तसंच मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे आणि त्यामुळे या भेटीतून काय निष्पन्न होतंय, काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तर आपण बघतोय आदित्य ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर, विविध प्रश्नांवर आता चर्चा होण्याची शक्यता आहे.
आणि त्याचसाठी आदित्य ठाकरे आज मंत्रालयात दाखल झालेत आणि तिथे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची ही फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरची तिसरी भेट आहे आणि त्यामुळे विविध प्रश्नांवर, विविध समस्यांबाबत या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी अपघात पीडितांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी 7 दिवसांच्या उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहेत. एक्सीडेंट होता है तो हमने एक नई स्कीम शुरू की है, कैशलेस ट्रीटमेंट. और एक्सीडेंट होने के बाद तुरंत 24 घंटे के अंदर जैसे पुलिस में इंफॉर्मेशन जाएगी तो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशेंट एडमिट होगा उसको 7 दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मैक्सिमम अप टू 1.5 लाख रुपए हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिए. हीट एंड रन विक्टिम्स जो है उसमें भी मृत्यु होती है तो हम 2 लाख रुपए देंगे. दर 12 वर्षांनी होणारा महाकुंभमेळा यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होणार आहे. 13 जानेवारीला पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होईल, तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. महाकुंभमेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात श्रद्धेची उडी घेतील असा अंदाज आहे. तर 12 किलोमीटर परिसरात 9 कायमस्वरूपी घाट उभारण्यात आलेत. तसंच या भाविकांसाठी 3000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे. 7 नवी बसस्थानकही भाविकांसाठी बांधली जाणार आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यावर 5000 कोटींपेक्षा जास्त खर्च केलाय. सरकारला 2 लाख कोटींचा महसूल मिळेल असा अंदाजही व्यक्त केला जातो.